आपले आराध्य दैवत शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना नतमस्तक होऊन मदनकेटाने नतमस्तक होतो. आणि आता जो विजय झाला आहे ते आपले जयसिंगबाई मोठे पंचायत समितीचे सदस्य, तसेच मुकेश अण्णा काकडे जिल्हा परिषद सदस्य हे प्रचंड बहुमताने विजय झाले. त्यांना मार्गदर्शन लाभले ते प्रसन्न डोके, तसेच शरददादा सोनवणे, तसेच राम गायकवाडे, एकनाथबाई शिंदे यांच्या आशीर्वादाने ते विजयी झालेले आहे हे मान्य केलं पाहिजे. दुसरं गोष्ट अशी का हा विजय सुखकर करण्यामध्ये मयूरभाऊ पवार यांचा सिंहाचा वाटा आहे हे मान्य करावा लागेल. ठीक आहे, काही घडोमोडी झाल्या असेल. अण्णांना मी महिनाभर फोन करत होतो, कारण तुम्ही लवकर निर्णय घ्या. मयूरभाऊही सांगत होते, कारण तुम्ही लवकर निर्णय घ्या. शरददादांना बी अडचणीचा भाग तयार झाला आणि शरददादांना अडचणीचा भाग शरददादांना मी स्वतः जाऊन नारंगावला 2 महिन्यापूर्वी भेटलो. मंगेश अण्णांनी मला सांगितलं सुद्धा नव्हतं. त्यावेळी 2 महिन्यापूर्वी बाबू पाटे यांच्या कार्यक्रम होता, त्यांच्या मिसेसचा. त्यावेळी मी भेटलो आणि शरददादांना सांगितलं का दादा, जर पिंपळवंडी गाव आहे एक संगीत ठेवायचा असेल तर गावातला एकच उमेदवार द्यावा लागेल. जर आपण 2 उमेदवार दिले तर 100% राष्ट्रवादीचा उमेदवार हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. शरददादा म्हणजे मंगेश अण्णांना मी सांगितलंय महिन्यापूर्वी आणि मंगेश अण्णांनी काय प्रवेश केला नाही. तर दादा त्याच्यानंतर दादांनी सांगितलं, दादांना मी म्हटलं की मंगेश अण्णा दुसऱ्या दिवशी आळे पडायचं आळे फटेला मयूर भाऊ पडती कोकणे आणि डावकर यांचा मेळावा होता. दादांना मी सांगितलं का मंगेश अण्णांनी प्रवेश केला तर काय हरकत आहे उद्या. ठीक आहे भाऊ, इथून मागं केला नसेल तर ठीक आहे, पण उद्या प्रवेश करायला मी मंगेश अण्णा आजीदादा बागामी होतो, उद्याच्या उद्या प्रवेश करायला होतो. दादा म्हटले मला त्यांना विचारावं लागेल. मंगेश अण्णांचा रिपोर्ट चांगला आहे, ग्राउंड रिपोर्ट. म्हणजे मंगेश अण्णाचा 9 वर्षात केलेल्या कामाचा ग्राउंड रिपोर्ट आज शरददादांपर्यंत सुद्धा होता. त्याच्यामुळे राम गायकवाडे यांच्याकडे सुद्धा तो गेला. त्या माणसाने 9 वर्ष भरपूर कष्ट केले. कोणाची दशकरी असेल, मयत असेल, त्याच्यामुळे सगळीकडे मंगेश अण्णांची हवाई झालेलीच होती आणि त्याचं फळ ह्या निवडणुकीत त्यांना मिळाले. प्रत्येकाच्या कामाची पावती ही लोक देत असतात. त्याच्यानंतर मग दादांना सांगितलं, दादांनी योग्य निर्णय घेतला. थोड्या घडामोडी झाल्या, चालायचं ते का हे पेल्यातलं वादळ होतं, हे काय दुसरं कोणचं नव्हतं. पेल्यातलं वादळ ते शमलं गेलं आणि या जिल्हा परिषद गटावर कायम सांगतो आज शिवसेनेचाच वर्चस्व राहिलेला आहे. भविष्यात सुद्धा शिवसेनेचाच वर्चस्व राहील. इथं किती केलं तरी दुसऱ्या कुठल्या पक्षाचा नेतृत्व होणार नाही. शरददादाला आपण मानतो, शरददादा सांगत ते धोरण, शरददादा बांधत ते धोरण. त्याच्यानंतर भरपूर सीमाताईंनी बी भरपूर कष्ट केले याच्यामध्ये, त्याच्या संगीताताईंनी कष्ट केले भरपूर, म्हणजे सगळ्यांनी जीव काढला आणि त्याचं फळ हे झालं. चालेल, एवढं बोलून मी